सभापती महोदय, पूर्वी अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे सर्रासपणे दाखल केले जायचे हे काही अंशी खरं आहे. एखाद्याने शिवी दिली असं म्हणून जरी आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो असं सरकारचं व त्याचसोबत सामाजिक न्याय मंत्री असणारे तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत सांगितले आहे. तर नेमकं काय घडलं, अॅट्रॉसिटीमध्ये काय बदल करण्यात आले, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. अॅट्रॉसिटी कायद्याचा पूर्वी गैरवापर होत असे, त्यामुळे या कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले असून आता एफआयआर दाखल झाल्यानंतर तातडीने अटक न करता आधी समितीमार्फत चौकशी होईल आणि गुन्हा सिद्ध झाला तरच अटक केली जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली. कोणावरही विनाकारक अन्याय होऊ नये हा या बदलामागील उद्देश आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पूर्वी नेमकं काय व्हायचं, संजय शिरसाट यांच्या मते. संजय शिरसाट म्हणतात की विधान परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितले, पूर्वी अॅट्रॉसिटीचे गुन्हे सर्रासपणे दाखल केले जायचे. एखाद्याने शिवी दिली म्हणून जरी पोलीस ठाण्यात गेलं तरी देखील आरोपीवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा. गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत अटक करण्याचा नियमही होता आणि त्यानुसार काही ठिकाणी अटकही व्हायची. या कायद्याचा काही प्रमाणात गैरवापर झाल्याचे नाकारता येत नाही असे संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र शासनाने आता नेमके नवीन काय बदल केलेत? बदललेल्या कायद्यानुसार आता एफआयआर नोंदवता येईल, मात्र अटक करण्यापूर्वी तपास अधिकारी म्हणजेच आयओ संपूर्ण खात्री करेल. चौकशीत गुन्हा चुकीचा आढळल्यास तपास अधिकारी कलम 169 नुसार समरी देतो. त्यानंतर न्यायालयात प्रकरण आल्यावरती ही समरी जोडली जाईल आणि केस मागे घेतले जाते. थोडक्यात गुन्हा सिद्ध झाला तरच अटक होईल, अन्यथा एफआयआर रद्द होतो, अशी नवीन प्रक्रिया लागू करण्यात आलेली आहे. तर तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.